जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात कोळंन्हावी चौफुलीजवळील डांभुर्णी शिवारात निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न वातावरणात वसलेली आहे एक वेगळी शिक्षण संस्था. कविवर्य पद्मश्री ना.धू. महानोर प्राथमिक व माध्यमिक निवासी अनिवासी शाळा. ही केवळ एक शाळा नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असलेले एक शिक्षण केंद्र आहे, जिथे ज्ञान, संस्कार आणि शिस्त यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. ज्युनियर KG पासून ते इयत्ता 10वी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध असलेली ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. आजच्या बदलत्या काळात केवळ पुस्तकांतील ज्ञान पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. हाच विचार मनात ठेवून या विद्यालयात प्रत्येक घटकाचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यालयाची एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे निवासी शिक्षण पद्धती. ग्रामीण भागातील अनेक पालक शेतमजुरी किंवा इतर कामांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे पुरेसे लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही. ही गरज ओळखून शाळेत निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवासी विद्यार्थ्यांसाठी येथे एक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध दिनक्रम आखण्यात आलेला आहे. सकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांचा दिवस सुरू होतो. त्यानंतर प्रातःविधी, योगासने आणि व्यायाम यामुळे दिवसाची सुरुवात ऊर्जा आणि सकारात्मकतेने होते. यानंतर विद्यार्थ्यांना नियमित अंघोळ, पौष्टिक नाश्ता आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गृहपाठ पूर्ण करण्याची संधी मिळते. दिवसभर शालेय तासिकांनुसार अभ्यास घेतला जातो, ज्यामध्ये प्रत्येक विषयावर सखोल मार्गदर्शन दिले जाते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ, कला, संगीत, अभिनय, वक्तृत्व आणि सामान्य ज्ञान यासारख्या विविध उपक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांची सर्जनशीलता विकसित होते. विद्यालयात प्रशिक्षित आणि अनुभवी शिक्षकवृंद कार्यरत आहे. हे शिक्षक केवळ विषय शिकवण्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठीही सातत्याने प्रयत्नशील असतात. आधुनिक सुविधा असलेली प्रशस्त शाळा आणि वसतिगृहाची इमारत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरण प्रदान करते. अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा, स्वच्छता आणि आरोग्याची विशेष काळजी येथे घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या आहारावर विशेष भर देण्यात येतो. सकाळचा नाश्ता विविध पौष्टिक पदार्थांनी युक्त असतो, तर दुपारचे आणि रात्रीचे जेवण संतुलित आणि आरोग्यदायी असते. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्यांचा वापर केला जातो. तसेच दररोज ताजे दूध, ताक, दही आणि तुपाचा समावेश आहारात असतो. स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी RO फिल्टरची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत वर्षातून 2 वेळा वैद्यकीय तपासणी देखील केली जाते. शैक्षणिक क्षेत्रातही विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळवून यश संपादन केले आहे. तसेच नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांची निवड होणे ही या संस्थेच्या गुणवत्तेची साक्ष आहे. SSC परीक्षेत दरवर्षी 100% लावून विद्यालयाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इतर साधनांमुळे विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होण्याची शक्यता वाढली आहे. या समस्येवर उपाय म्हणून निवासी शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना एकाग्रतेचे, शिस्तीचे आणि चांगल्या सवयींचे प्रशिक्षण दिले जाते. योग, व्यायाम, खेळ आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपले जाते. तसेच शैक्षणिक सहली, प्रकल्प आणि ऐतिहासिक व भौगोलिक स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण दिले जाते. संस्कारयुक्त शिक्षण ही या विद्यालयाची प्रमुख ओळख आहे. संस्काराशिवाय शिक्षण अपूर्ण आहे या तत्वावर येथे प्रत्येक विद्यार्थ्याला घडवले जाते. विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध आहेत. कठीण आहे पण अशक्य नाही या ब्रीदवाक्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला यशाच्या दिशेने प्रेरित केले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, चांगले वातावरण आणि दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने ही संस्था सातत्याने कार्यरत आहे. आज अनेक पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य शाळेच्या शोधात असतात. अशा पालकांसाठी ही निवासी शाळा एक विश्वासार्ह आणि समाधान देणारा पर्याय ठरत आहे. चला तर मग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य पाऊल उचला. कविवर्य पद्मश्री ना.धू. महानोर विद्यालय. शिक्षण, संस्कार आणि प्रगती यांचा संगम. आजच प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा.